तर मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे। फडणवीस आणि अशोक चव्हाणांना सांगतो की अजून वेळ गेलेली नाही, एकदा निर्णय झाला तर मागे हटणार नाही असं जरांगे म्हणाले। अधिवेशन बोलवा आणि आम्हाला आमदारांची भूमिका कळू दे असंही मनोज जरांगे म्हणाले। फडणवीस साहेबांना सांगतो ना, आता कोण अशोक साहेब बोललेत, आता त्यांनाही सांगतो की वेळ तुमच्या हातातून गेलेली नाही, आमचे प्रश्न निकाली काढा। तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, एकदा वेळ गेली आणि आमचा निर्णय झाला तर या देशातला कुणी आला तरी आम्ही मागे सरकणार नाही, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार। मग पाडायचे म्हणते तर लढायचे म्हणते, कोणत्या ह्याच्यात ठाम राहणार? पाडायचं म्हणलं तरी आम्ही सज्ज आणि कशात बी आमची तयारी। कळू द्या ना मराठ्याला बी, कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे, मग तो ओबीसीचा आमदार असेल नाही तर मराठ्याचा असेल, पडू द्या ना मराठ्यासमोर उघडा। हेच काम करा ना, दुसऱ्या कायला काड्या करायच्या, हेच काम करायचं। मग बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे, कळू द्या मराठीच्या आयुष्य अधिवेशन लाईव्ह बघतील सगळे। कोणत्या आमदारानं ओबीसी आरक्षण हे मराठ्यांना ओबीसीतून द्यावं, कोण नाही म्हणतोय ना तो मराठ्यासमोर उघडा पडू द्या, मग तुम्हाला कचका दाखवतो आम्ही त्या टायमाला नाही म्हणणार आलो। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री अब्दुल सत्तारांशी फोनवरून चर्चा केली। काही दिवसांपूर्वी सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज जरांगे यांनी सत्तारांशी फोनवर चर्चा केली। सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा संस्थांचं गॅझेट घ्या, शिंदे समितीचं काम सुरू ठेवा, कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू करा, अशा जरांगे यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली होती। आणि त्यानुसार जरांगे यांनी सत्तारांशी फोनवर संवाद साधत आढावा घेतला असता सीएम आणि डीसीएम यांच्याबरोबर चर्चा झाल्याचं सत्तार यांनी सांगितल्याचं जरांगे यांनी म्हटलं। सत्तार साहेब त्या दिवशी आले होते, तर त्यांनी सगळा आढावा दिला, की माहिती दिली। आढावा म्हणजे माहिती दिली की मी गेलो होतो, मी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या बाबतही चर्चा केली, आणखीन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबत आम्ही चर्चा करणार आहे। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे त्याबद्दलही चर्चा केली, कारण राज्यातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका आमची, आणि ती आम्ही त्यांच्याकडे बोलून दाखवली होती। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा, तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गोरगरिबाचं कल्याण होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली। गुजरातचं व्यापारी मंडळ सातत्याने महाराष्ट्राच्या राजधानीवर हल्ला करत आहे, मुंबईला ओरबडण्याचा डाव सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। तर राऊतांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं। लालबाग का राजा का भी उत्सव, लालबाग के राजा गुजरात पे तो नहीं लेके जाएंगे, ये कुछ भी कर सकते हैं। इतना ही मैंने कहा, लालबाग का राजा मुंबई महाराष्ट्र की शान और प्रतिष्ठा है, हमसे कोई उनसे नाता है, गहरा श्रद्धा का नाता है, हमसे कोई भी ये नाता नहीं तोड़ सकता, लेकिन बीजेपी का व्यापार मंडल जो है वो कुछ भी कर सकता है, यही मैंने कहा। गुजराती समाजाला नावं ठेवण्या अगोदर आणि बोठा मराठी माणसाच्या खरंच अगर तुला चिंता असेल तर पहिलं पत्राचार मधल्या मराठी माणसाची चिंता कर। तुझ्या आणि तुझ्या पार्टनरांमुळे त्यांच्या आयुष्य बर्बाद झालेलं आहे। आज कुठलेही सण ते साजरा करत नाहीयेत, म्हणून त्याबद्दल पहिला आपलं थोबाड उघड, मग मराठी माणसाची चिंता कर।